हॅलो एव्हरीवन, मी नम्रता तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर तुम्ही इकडे बघूच शकता मी सँडविच बनवलेलं आहे आणि या सँडविचमध्ये ना मी थोडंसं हेल्दी व्हर्जन केलेलं आहे. तर कसं केलं आहे, काय काय वापरलं आहे हे तर मी आज तुम्हाला सांगणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे सँडविच बनवण्यासाठी ना मला इथे अर्धा कॅप्सिकम लागणार आहे आणि अर्धा कांदा लागणार आहे. तर कॅप्सिकम आहे ना मी इथे चॉप करून घेते. तर आपण रेग्युलर कसे थोडेसे बारीक तुकडे करतो ना कॅप्सिकमचे, तसेच मी इथं चॉप करून घेतला. तर कांदासुद्धा आहे ना आपल्याला लांब न चिरता बारीकच असा चिरायचा स्क्वेअर टाईपमध्ये. तर कांदासुद्धा मी इथे बारीक चांगला चिरून घेतलेला आहे. तर कांदा आणि कॅप्सिकम आपलं चिरून झालं ना की त्यानंतर आपल्याला पॅनमध्ये ते सॉते करून घ्यायचं आहे. तर मी ऑइलसुद्धा एकदम कमी वापरलं आहे. तर तुम्ही इकडे बघा, फक्त म्हणजे 1/4 टीस्पूनसुद्धा ऑइल नाही आहे, एकदम थोडंसं कमी आहे. तर मी नॉनस्टिक पॅनवर ना हे दोन्ही पण छान असं सॉते करून घेणार आहे. तर कांदा आणि कॅप्सिकम आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ लागेल, तर आपल्याला मीठ पण टाकून घ्यायचं आणि खूप ओव्हर कुक पण नाही करायचा. थोडासा कांदा आणि कॅप्सिकमचा कलर चेंज होईल कांद्याचा आणि कॅप्सिकम थोडंसं सॉफ्ट होईल. तो जो कच्चापणा आहे कॅप्सिकमचा तो थोडासा निघून जाईल, तेवढंच सॉते करायचं आहे. तुम्ही इकडे बघू शकताय. एवढं झाल्यानंतर आहे ना मी इथे गॅस बंद केला होता. तर आता आपल्याला कोथिंबीरसुद्धा लागणार आहे. तर ती मी थोडीशी कोथिंबीर घेतली आणि ती बारीक चिरून घेतली. तर आता आपल्याला पनीर घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला म्हणत होते की थोडंसं हेल्दी व्हर्जन मी केलेलं आहे. तर हे पनीरमुळेच तर मी या सँडविचमध्ये पनीर यूज करते. तर हा ऑलमोस्ट मला वाटतं 150-200 ग्रॅमचा हा क्यूब असेलच आणि मोठा आहे तो बराच जाडीला, त्याच्यामुळे तो तेवढ्या वजनाचा असेल. तर ना मी इथे चांगलं पनीर ग्रेट करून घेतलं. आता आपल्याला सगळ्या गोष्टी असेंबल करायच्या आहेत. जे आपण कांदा आणि कॅप्सिकम सॉते केलं होतं तर ते ना मी इथे बाउलमध्ये काढून घेतलं. आपण जी कोथिंबीर चिरलेली होती तर तीसुद्धा मी आता या बाउलमध्ये काढून घेतली. आपण जे ग्रेट केलेलं पनीर होतं तर ते पनीरसुद्धा सगळं या बाउलमध्ये काढून घेतलं. आणि आता आपल्याला ना थोडंसं टेस्टसाठी इथे मी शेजवान चटणी ॲड करणार आहे. तर मी इथे ना मोठे 2 टेबलस्पून शेजवान चटणी ॲड केली आहे. शेजवान चटणी टाकून झाल्यानंतर आहे ना अजून मी थोडासा तिखटपणा यावा याला म्हणून आहे ना मी इथे रेड पेपर यूज करते. तर हे क्रश्ड रेड पेपर आहे, पावडर नाही आहे ही. तर मी इथे क्रश्ड रेड पेपर यूज करते. तुम्हाला जर अजून थोडंसं म्हणजे तिखट हवं असेल आणि तुमच्याकडं जर हे क्रश्ड रेड पेपर नसेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखटसुद्धा घरचं ॲड करू शकता. तर ते सगळं टाकून झाल्यानंतर आहे ना आपल्याला हे सगळं चांगलं ब्लेंड म्हणजे असं मिक्स करून घ्यायचं. आणि तर हे मिश्रण असं दिसेल झाल्यानंतर आता आपल्याला ब्रेड घ्यायचा आहे. तर मी तुम्हाला इकडे दाखवते की हा जो देवचा ब्रेड आहे ना तर हा गुड सीडवाला ब्रेड आहे. तर एकदम ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे आणि कॅलरी कंटेंट जो असतो ना नॉर्मल ब्रेडचा तर त्यापेक्षा ह्याची कॅलरी कंटेंटसुद्धा कमी आहे ऑर्गॅनिक असल्यामुळे. तर मी आता तुम्हाला दाखवतेच हा ब्रेड. इकडे बघा, तर इथे ना साईडला किनवा, फ्लेक्स सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स वगैरे ना भरपूर प्रमाणात त्यांनी असं दिलेलं आहे. आणि आतमध्ये सुद्धा ना अशा बरेच सीड्स प्रेझेंट आहेत ब्रेडमध्ये. तर हे ना खूप छान हेल्दी ब्रेड आहे, त्याच्यामुळे तुम्ही यूज करू शकता जर तुम्हाला वेट लॉससाठी म्हणजे तुम्ही वेट लॉस जर्नीवर असाल किंवा हेल्दी तुम्हाला खायला आवडते तर तुम्ही हा ब्रेड एकदा नक्की यूज करून बघा. तर आपण जे ना मिश्रण केलेलं होतं पनीरचं तर ते मी यामध्ये टाकून घेतलं. तर खूप भरभरून एकदम मिश्रण टाकायचं म्हणजे तुम्हाला 1-1.5 सँडविचमध्येच ऑलमोस्ट 400 कॅलरीज वगैरे भेटून जातील आणि तुम्हाला मग वेगळं अजून काही खायची गरज नाही लागणार. तुम्हाला जेव्हा पण कधी बाहेर जायचं आहे आणि तुम्हाला वेळ नाही आहे आणि हा मस्त एकदम बेस्ट ऑप्शन आहे बाहेर असं घेऊन जायला पिकनिकला वगैरे. हेल्दी पण आहे आणि टेस्टीसुद्धा खूप आहे. तर आणि एकदम इझी आहे, 15-20 मिनटामध्ये हे बनतं. टाईमसुद्धा जास्त कन्झ्युमिंग नाही आहे. तर सगळं ते मिश्रण आहे ना टाकून झाल्यानंतर मी अजून एक त्याच्यावर ब्लेड स्लाईस ठेवला आणि ते सँडविच करून घेतलं.
तर इकडे मी पॅन होता तो गरम झाला, तर त्याच्यावर हे ना हे 2 सँडविच ठेवून घेतले. तर तुम्ही इकडे बघू शकता, तर मी इथे ऑइलसुद्धा यूज नाही केलेलं. मी नो ऑइल सँडविच केलं आहे, हे म्हणजे ऑइल किंवा बटर, तर दोन्हीसुद्धा मी अवॉइड केलं. तर नुसताच मी ब्रेड भाजून घेतलेला आहे विदाऊट ऑइल आणि बटर. तरीसुद्धा हे ना सँडविच खूप छान लागतं. आणि म्हणजे आपण जेव्हा आपण बाहेर घेऊन जातो ना, तर ते असं सॉगीसुद्धा होत नाही. जेव्हा पण आपण बटर यूज करतो ना, तर ब्रेड ना थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर सॉगी होतो. तर विदाऊट आपण ऑइल आणि बटर केल्यामुळे ना इतकं मस्त असं क्रिस्प राहतं ते खूप जास्त वेळ. तर तुम्ही आहे ना तसंच ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर दोन्ही माझे सँडविचेस ना रेडी करून झाले होते आणि मग मी आता ह्याला कटिंग केलं. तर मी कट करून तुम्हाला दाखवते की मधून कसं दिसतं हे सँडविच. आणि आपण जे मिश्रण भरलं होतं ना, तर ते खूप सारं आतमध्ये भरलं होतं, त्याच्यामुळे टेस्टला ना इतकं मस्त लागतं हे सँडविच आणि एकदम फुलफिल होऊन जातं. तर तुम्ही इकडे बघा, एकदम भरपूर असं आतमध्ये पनीर आहे आणि टेस्टला पण एकदम मस्त लागतं. तर तुम्हीसुद्धा ना ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का आणि तुम्ही ट्राय करताय का. जर तुम्ही ट्राय करत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही ट्राय केलेली आहे माझी रेसिपी. तर तुम्ही इकडे बघा, हे मस्त सँडविच खायला आता रेडी झालेत. थंड झाल्यानंतर तुम्ही टिफिनमध्ये किंवा झिपलॉक बॅगमध्ये मस्त टू गो करू शकताय. सो मी ना हे जे सँडविचेस होते तर ते टेस्ट करून बघितलं, खूप मस्त लागलं, मलासुद्धा खूप आवडलं. तर भेटूया आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.